गायत्रीताई रामटेके यांना नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी सतीश लोखंडे यांच्याकडून। महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशनच्या वतीने आयोजित गौरव कर्तव्याचा सत्कार समाजसेवकांचा या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात बल्लारपूर शहरातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच त्यागमाता रमाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांचे कार्य भारतभर पसरवणाऱ्या गायत्रीताई रामटेके यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले। आतापर्यंत त्यांचे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात 185 प्रयोग झालेले आहेत। त्यासोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या महामानवांचे कार्य पोहोचवण्याचे काम त्या करीत आहेत। हा कार्यक्रम दिनांक 29 मार्च 2026 रोजी लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार डॉक्टर सुनील गायकवाड होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सिनेमा अभिनेत्री सुनंदा गावतुरे होत्या। तसेच मीनाक्षी पाखरे, पंकज काटे, संस्थापक अध्यक्ष मधु बावलकर, प्रदीप कडबे, समाधान लोणकर, सदानंद मोरे, पंचशीला वेले, सय्यद शमशुद्दीन इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते। गायत्रीताई रामटेके यांच्या मी सावित्रीबाई बोलतीये या एकपात्री अभिनयाने सभागृह मंत्रमुग्ध झाले। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले। सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गायत्रीताई अनिल कुमार रामटेके यांना नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। पुरस्कारामध्ये आई वडिलांची सेवा हाच सर्वोच्च पुरस्कार आहे, असा संदेश खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी दिला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज मांदळे यांनी केले, तर आभार सय्यद शमशुद्दीन यांनी मानले। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने कलावंत, समाजसेवक उपस्थित होते। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।